नमस्कार, स्वागत आहे विद्यार्थ्यांनो. या विषयात तुम्ही हॉरिझॉन्टल स्थितीत कॉपर ते स्टेनलेस स्टील ट्यूब 12 मिलीमीटर व्यास मीटर आणि 1.6 मिलीमीटर भिंतीची जाडी WT च्या सिल्वर ब्रेझिंग बद्दल जाणून घेणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल शीट्स आणि ट्यूब्स तयार करण्यास आणि हॉरिझॉन्टल स्थितीत सेट करण्यास, सिल्वर ब्रेझिंग, नोझल, फ्लक्स आणि फिलर रॉड निवडण्यास, न्यूट्रल फ्लेम सेट करण्यास, गरम करण्यास आणि फिलर मेटल लावण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करण्यास. आता आपण हॉरिझॉन्टल स्थितीत 12 mm आणि 1.6 mm च्या भिंतीची जाडी असलेल्या कॉपर ते स्टेनलेस स्टील ट्यूब व्यासाच्या सिल्वर ब्रेझिंगसाठी आवश्यक साधने पाहूया. स्टील रूल, स्क्रायबर, बॉल पिन हॅमर, ब्लेडसह हॅकसॉ फ्रेम, हाफ राऊंड फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट, एक फिक्सर, नॉझल क्रमांक 0, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च, सिलेंडर की, स्पार्क लायटर, नॉझल क्लीनर. कॉपर ते स्टेनलेस स्टील ट्यूब व्यास 12 mm आणि 1.6 mm भिंतीची जाडी. हॉरिझॉन्टल स्थितीत सिल्वर ब्रेझिंगची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू. हॅकसॉ किंवा कातरणे वापरून 100 mm चा तुकडा 50 ते 2 mm च्या कॉपरचा तुकडा कापून घ्या. हॅकसॉ वापरून 100 mm लेंथ, 12.7 mm व्यास आणि 1.6 mm जाडीची स्टेनलेस स्टील ट्यूब कापा. एमरी शीट वापरून प्लेट्सच्या पृष्ठभागावर आणि किनाऱ्यामधून ऑक्साईड स्वच्छ करा. सिल्वर ब्रेस केलेले पृष्ठभाग उत्तम प्रकारे भरलेले आणि एमरी केलेले असावेत. जॉईन होण्यासाठी पृष्ठभागावरील ऑक्साईड आणि इतर अशुद्धी काढून टाका. 100 mm लांब स्टेनलेस स्टीलची नळी 100 mm लांब कॉपरच्या शीटच्या मध्यभागी आडवी ठेवा आणि जॉईंटला सपोर्ट द्या. 0 आकाराची नोझल निवडा. मऊ न्यूट्रल फ्लेम सेट करा. पेस्टच्या स्वरूपात सिल्वर ब्रेझिंग फ्लक्स निवडा. ते जॉईंट आणि फिलर रॉडवर व्यवस्थित लावा. 40 ते 50% सिल्वर आणि 25 ते 15% झिंक असलेली 1.6 mm ची सिल्वर ब्रेझिंग मिश्र धातू फिलर रॉड निवडा. जॉईंटच्या ठिकाणी ट्यूब आणि शीट दोन्ही समान रीतीने गरम करा. ट्यूबला न हलवता धरा आणि टॉर्चने गरम करा. मऊ न्यूट्रल फ्लेम सेट करा. जॉईंट एरिया वेल्ड करण्यासाठी सिल्वर ब्रेझिंग फिलर रॉड वापरा. जॉईंटच्या मिनिटांच्या अंतरांमध्ये फिलर मेटल योग्यरित्या वितळण्याकडे आणि प्रवाहित होण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बेस मेटल योग्यरित्या ओल्या केला पाहिजे. जर जोडले जाणारे धातू योग्यरित्या ओले केले गेले नाहीत तर हे सूचित करते की धातू आवश्यक ब्रेझिंग तापमानाला गरम केले गेले नाहीत. ब्रेझिंग ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी ब्लो पाईप आणि फिलर रॉड जॉईंट बाजूने हलवा. ब्लो पाईप आणि फिलर रॉड हाताळा आणि वितळलेल्या धातूला समान आणि सहज पसरू द्या. नेहमी फ्लेम अशा प्रकारे प्ले करा
की कॉपरच्या प्लेटच्या खालच्या मेंबरला जास्त उष्णता आणि SS ट्यूबच्या वरच्या मेंबरला कमी उष्णता दिली जाईल. ब्रेस केलेले भाग स्वच्छ करा आणि फ्लक्सचे अवशेष गरम पाण्याने धुवून नंतर पूर्णपणे कोरडे करून काढून टाका. सिल्वरच्या ब्रेस केलेल्या भागांच्या पृष्ठभागावरील दोषांचे निरीक्षण करा. हॉरिझॉन्टल स्थितीत कॉपर ते स्टेनलेस स्टील ट्यूब व्यास 12 mm आणि 1.6 mm भिंतीची जाडी असलेल्या सिल्वरच्या ब्रेझिंगसाठी अनुसरण आणि तपासणी करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. वैयक्तिक संरक्षणात्मक कपडे वापरा. सिल्वर ब्रेझिंग केलेले पृष्ठभाग उत्तम प्रकारे फाईल किंवा एमरी केलेले असावे. ब्रेझिंग करताना विषारी धुके टाळण्यासाठी श्वसन यंत्र वापरा. नेहमी फ्लेम अशा प्रकारे प्ले करा की कॉपरच्या प्लेटच्या खालच्या मेंबरला जास्त उष्णता आणि SS ट्यूबच्या वरच्या मेंबरला कमी उष्णता दिली जाईल. आता आपण सिल्वरच्या ब्रेस केलेल्या भागांचे दोष पाहूया. अयोग्य बीड, पोरोसिटी, ब्लो होल्स, खराब फ्यूजन, रिकॅप. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा रिकॅप करूया. शीट्स आणि ट्यूब्स तयार करा आणि हॉरिझॉन्टल स्थितीत सेट करा. सिल्वर ब्रेझिंग साठी नोझल, फ्लक्स आणि फिलर रॉड निवडा. न्यूट्रल फ्लेम सेट करा, गरम करा आणि फिलर मेटल लावा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया.